तर नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत अशाच एका थाली हंटला. तर आजची आपली थाली हंटची जागा आहे ती म्हणजे जगदंबा हॉटेल. तर चला पटकन पोचूया तिकडे. तर पोचलो तिकडे आणि मग दिसलं की हॉटेल खूप मोठं आहे आणि खूप स्पेशियस पण आहे. पण एक चांगली गोष्ट होती की इथे काम चालू होतं तरी पण आम्हाला सर्व्हिसमध्ये काही अडथळा नाही आली. वेटिंग एरिया बघू शकता, इथे स्लाईड्स आहेत लहान मुलांसाठी आणि बसायला पण छान जागा आहे. 4.2 स्टार कमवले त्या हॉटेलनी, ते पण 40,000 रिव्ह्यूमध्ये. हॉटेल जगदंबाचा मेन्यू बघाल तर 2 व्हेज थाल्या, 2 चिकन थाल्या आणि 1 मटन थाली. व्हेज नॉनव्हेजचा पण ऑप्शन आहे, पण व्हेजचे ऑप्शन जास्त वाटले मला. चला आता आपली थाली खाऊया. सर्वात पहिले आळणी सूप आलेला आहे, जो माझा या थालीतला सर्वात फेवरेट गोष्ट वाटली मला आणि खूप मस्त होतं. यासोबत आपल्याला बाजरीची भाकरी किंवा तंदुरी रोटी या 2 ऑप्शन आहेत. तर आलेला आहे आपला मटन सुका आणि झणझणीत रस्सा. तर आम्ही तर बाजरीचीच भाकरी घेतली कारण ती थालीसोबत बेस्ट लागते. तर वरदला तर हे रस्सा एकदम मस्त वाटलेला आहे, झणझणीत. आणि अनिमेशला पण खूप जास्त मटन मसाला आवडलेला आहे. माझं विचारायचं तर मला हा रस्सा एवढा झणझणीत नाही वाटला कारण माझा टॉलरन्स आहे ना तिखटपणाचा तो जास्त आहे. पण थाली ओव्हरऑल गुड मी म्हणेन. त्याच्यानंतर एक छोटा मित्र आपल्याला मगातपासून बघत होता, तर म्हटलं त्याला पण थोडं खाऊ घालूया. त्यांनी खाऊ घातलं. आपण आपली थाली पण संपून टाकलेली आहे. त्याच्यानंतर मग आपण गेलेलो जिलेबी खायला. तर चला, आपण सगळं आपला मील कंप्लीट झालेला आहे. जिलेबी एवढा मला भारी नाही वाटली. मग जर तुम्हाला अलिबागमधली सुकी मच्छी ऑर्डर करायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती फक्त हाय पाठवा आणि तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. धन्यवाद.